विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे. मागील अनेक दिवसापासून माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी सामाजिक संशोधन पद्धती या विषयावरील महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. परीक्षा ह्या MCQ पद्धतीने होणार आहेत, ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत असं शासनाने जाहीर केल्यानंतर माझ्या चॅनलवर अनेक विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, कॉमेंट आले की सर आणखीन MCQ प्रश्न सामाजिक संशोधन पद्धती असेल किंवा वेगवेगळ्या विषयावरील असतील तर ते MCQ प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. ह्या महत्त्वपूर्ण विषयावरील व्हिडिओ बनवा. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे लॉकडाऊनमुळे आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन शिकू शकलो नाहीत किंवा लॉकडाऊनमुळे आपण ऑफलाईन परीक्षा देऊ शकलो नाहीत, तरीसुद्धा आपल्याला ऑनलाईन परीक्षा द्यायच्या आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, विद्यापीठाच्या परीक्षा असतील, सर्वांसाठीच सगळ्याच विषयांसाठी सामाजिक संशोधन पद्धती हा पेपर महत्त्वाचा आहे. त्या पेपरमधील वेगवेगळ्या घटकांवर हे MCQ प्रश्न मी देत आहे. त्यामध्ये आज आपण आशय विश्लेषण या घटकावरील काही MCQ प्रश्न हे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, तर तो आपण प्रश्न पाहूया. परंतु आपण आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, ज्यामुळे त्यांना देखील त्यांच्या परीक्षेची तयारी ही ऑनलाईन पद्धतीने MCQ प्रश्नांचा सराव करून होईल. तर आज आपण सामाजिक संशोधन पद्धतीमधील आशय विश्लेषण याच्या संदर्भाने काही MCQ प्रश्न हे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आज आपण घेणार आहोत. त्यामध्ये पाहूया पहिला प्रश्न कोणता आहे. तर आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आशय विश्लेषणाच्या संदर्भातला. आशय विश्लेषणाचा उपयोग सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केला आहे? आशय विश्लेषणाचा उपयोग सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केला आहे? मेलकॉम विली यांनी हा केलेला आहे, त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे, मेलकॉम विली. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, आशय विश्लेषणाचा उपयोग 1926 मध्ये मेलकॉम विली यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययनाच्या माध्यमातून केला आहे? तर या ठिकाणी फक्त उत्तर मी तुम्हाला सांगत आहे. सर्व 4 पर्याय तर आपण दिलेले आहेत, परंतु वेळ खूप जातो, त्यामुळं आपला सराव व्हावा, आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करता यावे यासाठी फक्त उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आशय विश्लेषणाचा खालील उपयोग 1926 मध्ये मेलकॉम विली यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययनाच्या माध्यमातून केला आहे? तर याचं उत्तर आहे वृत्तपत्राच्या अध्ययनाच्या माध्यमातून आशय विश्लेषणाचा उपयोग त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर फॉरेन न्यूज इन अमेरिका मॅनेजिंग न्यूज पेपर या अध्ययनाशी खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ संबंधित आहे? तर या ठिकाणी आपल्याला उत्तर देता येईल विद्यार्थी मित्रांनो की वुडलँड हे शास्त्रज्ञ संबंधित आहेत. तर अशा पद्धतीने पुढला प्रश्न आहे, वुडलँड यांनी फॉरेन न्यूज इन अमेरिका मॅनेजिंग न्यूज पेपर या आपल्या अध्ययनामध्ये आशय विश्लेषणाचे कधी उपयोग केला आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो
1930 हे उत्तर करेक्ट आहे, बरोबर आहे. त्यानंतर वुडलँड यांनी फॉरेन न्यूज इन अमेरिका न्यूजपेपर या अध्ययनात खालीलपैकी कशाचे अध्ययन केलेले आहे? तर या ठिकाणी आपण पाहूया. अमेरिकन दैनिकामधून परराष्ट्रीय बातम्या किती जागा देण्यात येते याचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आशय विश्लेषणाच्या संदर्भामध्ये हे प्रश्न आपण घेत आहोत. पुढला प्रश्न आपल्याला घेता येईल या ठिकाणी. पुढला प्रश्न दिलेला आहे. मनोविश्लेषण पद्धतीचा उपयोग करून घेतलेल्या अभिलेखात मुलाखतीचे शास्त्रीय अध्ययन 1937 मध्ये आशय विश्लेषणाच्या उपयोगात खालीलपैकी कोणी केलेले आहे? तर लॉसवेल यांनी केलेलं आहे. रॉड लॉसवेल यांनी हे अध्ययन केलेलं आपल्याला दिसून येतं. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. सामाजिक संशोधनाचे आशय विश्लेषणाच्या विकासात प्रेरणा खालीलपैकी कोणत्या घटकापासून मिळाली आहे? आशय विश्लेषणाच्या संदर्भामध्ये सामाजिक संशोधनामध्ये आशय विश्लेषणाच्या संदर्भामध्ये विकासाला प्रेरणा खालीलपैकी कोणत्या घटकाकडून मिळालेली आहे? तर तो घटक कोणता आहे त्याचं आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर पत्रकारितेपासून हे मिळालेले आहे. पत्रकार हा घटक आहे. संज्ञापनातील पुढला प्रश्न आहे. संज्ञापनातील व्यक्त किंवा प्रगट आशयाच्या वस्तुनिष्ठ व्यवस्थित व संख्यात्मक वर्णनाचे आशय विश्लेषण हे एक तंत्र आहे. ही आशय विश्लेषणाची व्याख्या कोणी केली आहे? तर ही व्याख्या आशय विश्लेषणाची तुम्ही जर पाहिला तर बर्नार्ड यांनी केलेली आहे. मुलाखत, प्रश्नावली, अनुसूची आणि इतर लिखित किंवा मौखिक भाषा विषयात अभिव्यक्तीद्वारा संशोधन, तथ्यांचे आश्लेषण, क्रमबद्ध वस्तुनिष्ठ परिणामकता वर्णन, उपयोगासाठी आणले जाणारे संशोधन तंत्र आशय विश्लेषण होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर ही व्याख्या पॉलिन यंग यांनी केलेली आहे. पॉलिन यंग यांनी स्वतः नमूद केल्याप्रमाणे त्यांची आशय विश्लेषणाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या व्याख्येशी संशोधित रूप आहे? तर याचं संशोधित रूप कोणतं आहे? पॉलिन यंग यांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बर्नार्ड बेनेसर यांनी केलेली आहे. आशय विश्लेषणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती सांगता येतील? आशय विश्लेषणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती सांगता येतील? तर आशय विश्लेषणाचं वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. तर पाहूया आपण आशय विश्लेषणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती सांगता येतील? तर वरील सर्व आशय विश्लेषणाची वैशिष्ट्ये आहेत. पहिला आपण पाहूया. संज्ञापन किंवा भाषाविषयक अभिव्यक्तीद्वारे प्राप्त केलेल्या आशयाचे विश्लेषणाशी संबंध आहे. त्यानंतरचं आहे, या तंत्रामध्ये प्रगट आणि बाह्य बाजूने निरीक्षणयोग्य असलेल्या आशयाचे विश्लेषण केले जाते. संज्ञापनाच्या कोणत्याही साधने वा लिखित आणि मौखिक भाषाविषयक माध्यमातून अभिव्यक्तीद्वारे प्राप्त केलेल्या संशोधन तथ्याचे विश्लेषण या तंत्राद्वारे केले जाते. आणि वरील सर्व चौथा हा पर्याय योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. चौथा पर्याय वरीलपैकी सर्वच घटक हे आहेत, म्हणून हे चौथा पर्याय आपण पाहत आहोत. चौथा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर चा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश आशय विश्लेषणाच्या वैशिष्ट्यात केला जाऊ शकतो? आशय वस्तुनिष्ठ क्रमबद्ध परिणामकता वर्णन. आशय विश्लेषण तंत्रज्ञानाच्या आधारे शास्त्रीय आहे. वरील दोन्ही यापैकी नाही. तर वरील दोन्हीही याचा हे केला जातो. हे उत्तर बरोबर आहे. इथं वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आशय विश्लेषणाच्या तंत्राचा उद्देश स्पष्ट केला आहे? खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आशय विश्लेषणाचा उद्देश स्पष्ट केलेला आहे? तर इथं बर्नार्ड बेरलेन्स यांनी हा उद्देश स्पष्ट केलेला आहे. बर्नार्ड बेरलेन्स यांनी आशय विश्लेषण तंत्राच्या सांगितलेल्या उद्दिष्टापैकी खालीलपैकी कोणते उद्दिष्ट बसते आशय विश्लेषणाच्या संदर्भामध्ये? आशय वैशिष्ट्यांच्या निर्देशांकांचा उद्देश आहे. आशयाची कारणे शोधण्याचा उद्देश आहे. आशयाचे परिणाम पाहणे. वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, आशय विश्लेषणाचे व्याकरण संबंधित एकक खालीलपैकी कोणते आहेत? शब्द, वाक्य, परिच्छेद, वरील सर्व. तर वरील सर्व हे उत्तर योग्य आहे. वरील सर्वच आशय विश्लेषणाचे एकक आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, रिसर्च मेथड्स इन सोशल रिलेशन्स हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर उत्तर आहे सेल्टिस, जोहोडिया, डिवाइस अँड कुक यांनी हा लिहिलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. सेलिंग टेक्निक्स खालीलपैकी कोणाशी संबंधित आहेत? सेलिंग टेक्निक्स हे खालीलपैकी कोणाशी संबंधित आहेत? तर आपण पाहूया इथं. तर पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत की हे जे टेक्निक्स आहेत हे कोणाशी संबंधित आहेत. तर हे टेक्निक्स WG कॉचरॅन यांच्याशी संबंधित आहेत. तर उत्तर आपल्याला पाहता येईल. बी हे उत्तर आहे. सर्वेज, पोल्स अँड सॅम्पल्स खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? सर्वेज, पोल्स अँड सॅम्पल्स हे खालीलपैकी कोणाशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे पॉलिन यंग यांच्याशी हे संबंधित आहे. सॅम्पलिंग स्टडीज अँड ॲप्लिकेशन खालीलपैकी कोणी लिहिला आहे? हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ J.G. स्मिथ हा पर्याय बरोबर आहे. A.J. डक्कन यांनी लिहिलेला आहे. भूमिका, भाग, स्थान व काळाचे मापन ही आशय विश्लेषणाची खालीलपैकी कोणत्या प्रकारची एकक मांडलेली आहेत? भूमिका, भाग, स्थान व काळाचे मापन ही आशय विश्लेषणाची खालीलपैकी कोणत्या याचे एकक मानलेले आहेत? तर याचं आपण उत्तर पाहूया. याचं उत्तर आहे हे समाजासंबंधीचे एकक मानलेले आहेत. त्यानंतर आशय विश्लेषणातील सर्वात लहान एकक खालीलपैकी कोणता आहे? आशय विश्लेषणाच्या बाबतीत सर्वात लहान एकक शब्द हा आहे. त्यानंतर वर्ड ॲक्शन सर्वे शी खालीलपैकी कोणाचा संबंध आहे? वर्ड ॲक्शन सर्वेशी खालीलपैकी लॉसवेल यांचा संबंध आहे. त्यानंतर लॉसवेल यांनी आधुनिक राजकारणाच्या संबंधित खालीलपैकी कोणत्या शब्दांना प्रमुख प्रतीकांच्या रूपात निवडले आहे? तर स्वतंत्रता किंवा स्वातंत्र्य, संवैधानिक सरकार, राष्ट्रीय समाजवाद आणि वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे. स्टॅटिस्टिकल इन्फरन्स खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
स्टॅटिस्टिकल इन्फरन्स खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ते एच वॉकर अँड जे लेव्ही यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, थिअरी अँड मेथड्स ऑफ सोशल रिसर्च हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? थिअरी अँड सोशल रिसर्च हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर पाहूया. सोशल रिसर्च, सोशल थिअरी अँड मेथड्स ऑफ सोशल रिसर्च हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ बघूया या ठिकाणी, हा ग्रंथ जोहेन यांनी लिहिलेला आहे. हे उत्तर ए बरोबर आहे. आशय विश्लेषणातील एककांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणते योग्य ठरू शकते? आशय विश्लेषणातील वर्गीकरण खालीलपैकी कोणते योग्य ठरू शकते? विषयाचा आशय व त्यांच्या स्वरूपातील फरकांच्या आधारावर वर्गीकरण, स्तरभेदावरून एककांचे वर्गीकरण, मूल्यभेदावरून एककांचे वर्गीकरण, वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व हा पर्याय बरोबर आहे. आशय विश्लेषणातील एककांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणते वर्गीकरण बसू शकेल? व्यक्तिमत्वाच्या भेदावरून वर्गीकरण, सामग्रीचा स्रोत कोणता या आधारे एककांचे वर्गीकरण, कथानात्मक भेदावरून एककांचे वर्गीकरण आणि वरील सर्व. तर वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. आशय विश्लेषणातील चरण खालीलपैकी कोणत्या आहेत? तथ्यांची निवड, एककांची निवड, श्रेणीचे विभाजन, योग्य पद्धतीचा उपयोग, अध्ययन रूपरेषा, एकक आणि विश्लेषणात्मक निर्वेचन आणि अहवाल लेखन. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की याचे जे काही चरण सांगितलेले आहेत किंवा टप्पे सांगितलेले आहेत, तर आपल्याला सांगता येईल हे बरोबर आहे. तथ्यांची निवड, एककांची निवड, श्रेणीचे विभाजन, योग्य पद्धतीचा उपयोग, अध्ययन रूपरेषा, एकक मापन, विश्लेषणात्मक निर्वेचन व अहवाल. तर हे बरोबर आहे. त्यानंतर ऑन इफेक्टिव्ह रिपोर्ट रायटिंगशी संबंधित पैकी कोण संबंधित आहे? ऑन इफेक्टिव्ह रिपोर्ट रायटिंगशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? तर आपल्याला पाहता येईल तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की याच्याशी संबंधित WG एकोणतीस आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे वरला प्रश्न आपण घेत होतो. ऑन इफेक्टिव्ह रिपोर्ट रायटिंग याच्याशी संबंधित खालीलपैकी कोण संबंधित आहे? तर याच्याशी खालीलपैकी CV गुड हे संबंधित आहेत. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर ऑन सायंटिफिक रायटिंगशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? तर दोन प्रश्न आहेत, ऑन इफेक्टिव्ह रिपोर्ट रायटिंग आणि ऑन सायंटिफिक रायटिंग. त्यामुळं आपल्याला पाहता येईल याच्याशी संबंधित हे आपल्याला WG ऑकबर्न हे याच्याशी संबंधित आहेत असं आपल्याला सांगता येईल की याच्याशी संबंधित कोण आहेत? तर WG ऑकबर्न हे उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मी आशय विश्लेषण या विषयावरील आपण आढावा MCQ प्रश्नांचा घेतलेला आहे. निश्चितपणे हे सर्व MCQ आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. आपल्या सर्वांना माझ्याकडून परीक्षेसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. थांबतो.